हॅलो एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळेजण? मी तुम्हाला एक जरा बॅकग्राऊंड देते की हा ब्लॉग कशासाठी आहे. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल की माझी पॅरेंट्सची फर्स्ट फ्लाईट ट्रिप होती. सो आत्ताच फॅमिलीसोबत आम्ही एक साऊथ ट्रिपला गेलेलो. तिकडे आम्ही 5 प्लेसेस व्हिजिट केला, जसं की तुम्ही मॅपवर बघतच आहात. मदुराई, रामेश्वरम, कन्याकुमारी, कोडाई कॅनल आणि कोइंबतूर. कोइंबतूर हे आमचं लास्ट डेस्टिनेशन होतं, जिथून आमची रिटर्न फ्लाईट होती. सो नुसतंच आम्ही बीच आणि टेम्पल कव्हर न करता डिसेंबर महिना असल्यामुळे थंडी अनुभवण्यासाठी आम्ही थोडंसं हिल स्टेशन सुद्धा कव्हर केलंय. सो आता आपण बघूया की डे 1 मदुराईमध्ये कसा स्पेंड केला. वेलकम टू माय मदुराई टू कोडाई कॅनल व्लॉग. सो आम्ही 1 वाजता साधारण मदुराईला पोहोचलो. नंतर आम्ही लंच केलं आणि मग रेडी झालो बाहेर जाण्यासाठी. सो हा माझा ट्रेडिशनल लुक आहे डे 1 साठी आणि रेडी टू गो. मग आम्ही गेलो मीनाक्षी टेम्पलला, जे अतिशय सुंदर आहे, पण सध्या त्याचं काम चालू आहे म्हणून मी जास्त फोटो शेअर करू शकले नाही आणि तिथे कॅमेरा अजिबातच अलाउड नाहीये. पण ते तुम्ही नक्की व्हिजिट करा. सेकंड होतं आमचं तिरुमलाई पॅलेस. हा खूप फेमस आहे तिरुमलाई पॅलेस. हा मदुराई येथील 17व्या शतकातला भव्य राजवाडा आहे. या द्रविड आणि राजपूत यांचं आर्किटेक्चरचं मिश्रण आहे. हा पॅलेस तिरुमलाई नायक राजाचा आहे. यात खूप लांब लांब असे खांब, भव्य दरबार आणि स्वर्गविलास व रंगविलास असे खास भाग आहेत. बॉम्बे आणि गुरु या अनेक मूव्हीजचं इथे शूटिंग झालेले आहे. सो आमचं थर्ड लोकेशन होतं कलासगड टेम्पल इन मदुराई. सो हे एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. इथे तिरुमागल म्हणजेच लक्ष्मी देवीची सुद्धा पूजा केली जाते. आणि इथलं सुद्धा जे आर्ट आहे ते सुद्धा द्रविड आर्किटेक्चरने म्हणजे त्याचा यूज केला आहे. आय थिंक हा एक आर्किटेक्चरचा प्रकारच म्हणावा लागेल. सो असं सुंदर असं मंदिर. इकडे बघा एक सुंदर अशी कृष्णाची मूर्ती सुद्धा आहे, तुम्ही बघू शकतात. नंतर मम्मी लोकांनी गजलक्ष्मी म्हणजे हत्ती बरोबर फोटो काढण्याचा चान्स सुद्धा सोडलेला नाहीये. आणि अशा प्रकारे आमचं मदुराई मस्तपैकी फिरून झालेलं आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.